खासदार आता तुम्ही विनायकनगर सांस्कृतिक मंडळाचा सामाजिक बांधिलकीचा आदर्श, राष्ट्रभक्ती सोबत समाजसेवेची परंपरा जपली. 100 फुटी विनायकनगर गल्ली क्रमांक 2 इथल्या विनायकनगर सांस्कृतिक मंडळ गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रभक्ती, सामाजिक बांधिलकी आणि सांस्कृतिक परंपरा जपत विविध उपक्रम राबवत आहे. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आणि 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं दरवर्षी झेंडावंदनाचा कार्यक्रम उत्साहात आयोजित केला जातो. या कार्यक्रमांना परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला, पुरुष तसंच लहान मुलं मोठ्या संख्येनं उपस्थित राहतात. तिरंग्याला मानवंदना देताना संपूर्ण परिसरात देशभक्तीचं वातावरण निर्माण होतं. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांचा उत्स्फूर्त सहभाग हा या कार्यक्रमाचं विशेष आकर्षण ठरतो. केवळ सण, उत्सव आणि राष्ट्रीय दिन साजरे करण्यापुरते मंडळ मर्यादित न राहता रक्तदान शिबिरांसह विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचं आयोजनही केलं जातं. गरजूंसाठी मदतीचा हात पुढे करणं, समाजात एकोपा निर्माण करणं आणि नव्या पिढीमध्ये सामाजिक तसंच राष्ट्रीय मूल्यांची रुजवणूक करणं हा या मंडळाचा सातत्यानं प्रयत्न राहिला आहे. एकत्र येऊन आनंद साजरा करायचा आणि त्याचबरोबर समाजासाठी काहीतरी योगदान द्यायचं या भावनेतून विनायकनगर सांस्कृतिक मंडळाची वाटचाल सुरू आहे. त्यामुळं मंडळाचे उपक्रम हे केवळ कार्यक्रम न राहता परिसरातील नागरिकांना एकत्र आणणारे, माणुसकीचे नाळ घट्ट करणारे आणि देशप्रेमाची ज्योत तेवत ठेवणारे प्रेरणादायी उपक्रम ठरत आहेत. खासदार आता तुम्ही थांबा. तसेच गजानन महाराजांचं आमच्या समोर मंदिर आहे. त्या मंदिरात धार्मिक कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम आणि रक्तदान शिबिर तसेच विविध कार्यक्रम आमच्या येथे साजरे केले जातात. आणि सांस्कृतिक मंडळ आमच्या इथे 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. आणि त्या आमच्या गल्लीमध्ये सगळेजण, सर्व महिला आनंदाने सामील होतात आणि येथे धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या पद्धतीने चांगले केले जातात. उत्साहाने साजरे केले जातात.